बघा किती चिटकुशी छोटी छोटी आली एकदम कोथिंबीर. इथे पण आली आहे, इथे पण आली आहे. कोण धो रहा है गाड़ी? अरे सेल्फ रिस्पेक्ट है या नहीं आपको कुछ? आ जाऊंगा मैं आपकी बैग मयुरी, एक मॅटर झालाय, तुला घरी येऊन सांगतो. रिअल असतो. सॉरी, काय बोलत असते मी रात्रीचं, मला माहित नाही काय होतं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. सो आज मी आली आहे आमच्या टेरेसवरती. मस्त ऊन पडलं आहे, छान वाटतं उन्हात वगैरे. पाऊस असेल तर नुसतं चिपचिप चिपचिप, मला बिलकुल आवडत नाही पावसात. सो आली आहे वरती आणि आमच्या इथे झाडाला आहे ना एकदम छोटी छोटी थोडीशी अशी कोथिंबीर आली आहे. दाखवते मी तुम्हाला. बघा किती चिटकुशी छोटी छोटी आली एकदम कोथिंबीर. इथे पण आली आहे, इथे पण आली आहे. किती छान वाटतं असं वरती जेव्हा झाडं लावतो आणि असं भाज्या वगैरे येतात वरती. मस्तपैकी वरती यायचं, तेच तोडायचं, त्याची भाजी बनवायची. आणि इथे ना एकदम चिटकुसा लिंबू पण आला, एकदम छोटूसा असा. हात नाही लावत जास्त, नाही तर तुटून जाणार. सो अजून हां, इथे पण आला आहे. इथे दोन आहेत, इथे असे छोटूसे दिसत असतील तुम्हाला हे. सो आणि इथे फुल आलं आहे गोकर्णीचं मस्त एकदम. देव वगैरे, आम्ही देवपूजा वगैरे केलं की इथूनच फुलं घेऊन जातो आम्ही. आणि हे एक झाड आहे, कढीपत्ता पण छान यायला लागला आहे आता. असं सगळं मस्त यायला लागलं आहे. मिरच्या पण तिथे भरपूर आल्या आहेत, पण मिरच्या आम्ही नेतच नाही यार, लक्षातच राहत नाही मिरच्यांचं. आणि बाबूचं काम तिकडे चालू झालं आहे. बाबू काय करतोयस? काय करतोय बाबू? बाबू बघा सगळं ह्याने काय करून ठेवलं. तुला फटके आता तुला फटके. सो बघा, सो गाईज बघा, हे नारळाचं झाड तिकडून दिसतो सनसेट. सांगितलं होतं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये. इथे मागे पूर्ण मोकळं होतं, पण इथे गोडाऊन वगैरे केलं आहे आता. येस येस बाबू. सो ही जागा पूर्ण ऑक्युपाय केली आहे त्यांनी, नाहीतर मस्त वाटायचं. मागे लहान मुलं खेळायची, क्रिकेट वगैरे. सगळं पिन काढून बसला आहे. बाबू सगळं उचल आणि चल खाली. आता निघालेत ऑफिसला. ये क्या है, गाड़ी कितनी गंदी हो गई है, पूरी धूल धूल गाड़ी पे. वैसे ही लेके जाते हो ऑफिस? क्या गाड़ी धोने वाला है? कौन धो रहा है गाड़ी? अरे यार बाबू, पापा काय बोलतात चाचूला? बाबू आ गया, कौन आ गया बोलो ना. बाय करो. अरे केलं. हेलो, गुड मॉर्निंग. कल के व्लॉग में आपको दिखेगा. भाई मंदिर किस तरह है गाड़ी? या आज गाड़ी गंदी बोल रही है. What is this? अरे व्लॉग में बोला गया है कि आप गाड़ी धोने वाले हैं. पैसे क्यों नहीं दे रहे हो तुम? कल के व्लॉग में देख लेना. 80 रुपए देगा, 20 रुपए काटा गया है. छी यार, अन्याय देखो. सेल्फ रिस्पेक्ट है या नहीं आपको कुछ? 20 हाँ? रुपए तो सब सेल्फ रिस्पेक्ट दे दूंगा. बाबू 20 रुपीस. पैसे नहीं दिए क्या इनके? पैसे नहीं दिए क्या आपने? 20 रुपीस काटा है. 20 गाड़ी ठीक से साफ. ओह माय गॉड, 20 गाड़ी ठीक से साफ नहीं की क्या? खा जाऊंगा मैं. आपकी बैग पैसे के टेंशन में क्या कर रहे हैं? इसका चॉकलेट खाऊंगा मैं. 20 रुपए वाला. जॉब क्या करोगे फिर आप? हाँ, क्या काम करोगे? बैग इधर भूल के जा रहे हो. उसमें 30% टैक्स भी दो गवर्नमेंट को. यही करें हम लाइफ हाँ, में. खुद की बैग नहीं लेके जा रहे हो और पैसे दे हम आपको. 20 रुपए मिल गए. सक्सेस गाइस. बाय बाय गाइस. सो बघा, झाली आता देवपूजा. फुलं बघा, सगळी फुलं आपली घरची, पांढरी पण आणि ती ब्ल्यूवाली पण, सगळी घरची फुलं. फुलांशिवाय देवघर खूप किती छान वाटतं असं फुलं टाकली तर. सगळी मम्मींनीच केली आहे देवपूजा. मस्त एकदम छान.
सो गाईज मी चालले आता बाबूला स्कूलला सोडवायला. बाबू बाय कर बाबू. ये डान्स करून दाखवते. सो आज आहे संकष्टी चतुर्थी. सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा. मी चालली आता तुम्हाला गणपती मंदिरात दाखवते आमच्या इथलं. तिथे दर्शन घ्यायला थांबणार आहे मी. सो चलो निघूया. तुम्ही आता बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, मंदिरात जाऊन आली, दर्शन वगैरे घेतलं. जास्त व्हिडिओ नाही बनवता आला तिथे कारण गर्दी व्हायला लागलेली. लोक बोलतील काय करते, बट मला तुम्हाला दाखवायचं होतं मंदिर वगैरे तिथलं सगळं. सो दर्शन वगैरे घेतलं. सो चला आता आपण लंच बनवूया. लंचमध्ये आज मी आणि मम्मीचं फक्त जेवायला. सो बनवते थोडंसं काहीतरी आता दोघींसाठी. सो गाईज मी, मम्मी आणि बाबू आम्ही निघालो आणि डान्स काय करतो. आम्ही निघालो आहे मयुरीच्या घरी. इथे समोरच राहते. त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल तिला व्हिडिओमध्ये, बड्डेला गेलेलो त्या दिवशी सारखी बोलत असते येत नाही. सो मम्मींना म्हटलं चला आपण एक राऊंड मारून येऊ तिच्या घरी. सो निघालो आहे. सो तिला फोनवर मी असं चेष्टेत बोलली आहे की मयुरी एक मॅटर झालं आहे, तुला घरी येऊन सांगतो. सो ते आता विचार करत असेल काय झालं, बट काहीच नाही झालं वेळेस, असंच टाइमपास. मयुरीला कॉफी घेऊन या कुणासाठी आणली? तुमच्यासाठी. किती लाजतीयस? लाजती तू. नको हा नको. तर ही आता लाजायला लागलीये. हा नको म्हणतीये. आणि मी आज तरी चेष्टा केली. तिला म्हटलं मॅटर झालाय मयुरी एक. खरं वाटलं ना तुला? हो काय झालं? खरं वाटलं ना? काय झालं? सांगते तुला थोडं वेळाने. ठीक आहे, आधी कॉफी घ्या. या. मॅटर किती लाजतीये बघा ही. बघा किती लाजतीये. गेली पळून. मयुरी सांग, व्हिडिओ कसे वाटतात तुला? खूप छान. नुसतं छान नाही, खूप छान वाटतं. तर सगळं रिअल असतं. सगळं रिअल असतं. तुम्हाला कसे वाटतात भाऊजी खूप व्हिडिओचे? खूप छान. हे आहेत श्रीकांत भाऊजी. मी ही मयुरी, मयुरीचे मिस्टर. खूप लाजती. सांग ना अजून काय सांगायचं? माझ्या चॅनल बद्दल काय सांगायचं अजून? अशीच ग्रोथ करत राहा. छान आहे चॅनल. म्हणजे आता भारी करतात व्हिडिओ तुम्ही. शिकते अजून मी पण. शिकतेय, हळूहळू होईल है ना. हो. बाबू बघा कुठे जाऊन बसलाय. बाबूची मस्ती कुठे थांबत नाही आल्यावर. सो गाईज आलो आम्ही घरी. मगाशीच मयुरीच्या घरी गेलो. त्यांच्या टेरेसवर थोडं बसलो. स्मिताताई वगैरे सगळे होते, प्राजक्ताताई वगैरे. आणि त्यांच्या टेरेसवर लिटरली एवढी फुलं त्यांनी लावलं, एवढं प्लांटेशन केलं आहे त्यांनी. खूप भारी वाटत होतं. खूप जास्त लावलं आहे. सगळा व्हिडिओ नाही घेता आला कारण रात्र झालेली, अंधार पण झाला होता खूप. सो मला जमलं तर मी उद्या जाते. मी सगळं व्हिडिओ दाखवते तुम्हाला. इतकी वेगळी फुलं लावलेत आणि इतकं छान दिसतंय ना त्यांच्या टेरेसवर. पण खूप करतात ते, एवढं म्हणजे इतकं केअर घेतात ना ते त्या सगळ्या झाडांची वगैरे. खूप मस्त वाटत होतं. आणि मग आलो आम्ही घरी. मयुरीने शेंगा वगैरे दिल्यात. सो घरी आलो. आता मी बनवते पुरी. आज आहे पुरी भाजी. हरभऱ्याची भाजी केली आहे, चणे असतात आपले काळे त्याची, आणि पुऱ्या बनवल्यात. सो चला दाखवते. बघा हे पुरी मस्त फुगल्यात पुऱ्या. मम्मींनी पीठ मळलं होतं आज हिचं, अजवाईन वगैरे टाकून. इथं लाटून ठेवल्यात. इथे तळती आहे. इथे हरभऱ्याची भाजी आहे आणि इथे खीर आहे. चला आता एवढ्या पुऱ्या झाल्या तळून की बसायचं जेवायला आपण. मस्त फुगतायत पुऱ्या आता. चला आता पुऱ्या झाल्यावर बसू जेवायला. बसले आता जेवायला. खीर, चण्याची भाजी आणि पुरी. सो गाईज झालं सगळ्यांचा डिनर वगैरे. सगळे आपापले झोपायला गेले आणि नेहमीसारखं मी आणि बाबूच बसलो इथे. बाबू बाय बोल. नाही आज मूड नाही बाबूचा बिलकुल. खूप दमला आहे कारण तिकडे पण खूप खेळला तो छोट्या मुलांसोबत. चालू झालं त्याचं पण नको करू. सो इग्नोर करणार आहे मी आता.
हे सगळं तो जे बोलतोय ते. नाहीतर आहे ना त्याला सवय लागून जाईल की मम्माने व्हिडिओ चालू केला आपण हेच बोला, त्याला मज्जा वाटते. पण मी मज्जेमध्ये घेणार नाही गाईज. सो तर आम्ही तिकडे वगैरे गेलो, खूप खेळला. पाय वगैरे दुखतात बहुतेक. आता बोलत होता की पाय दुखतो, माझं पोट दुखतं, माझं त्याचं दुखायला लागलं आता एक एक त्याला समजायला लागलं आहे म्हणजे. सो चला मग आपण एंड करू हा व्लॉग. आजचा दिवस म्हणजे सकाळच खूप छान चालू झालेली आहे आज, एकदम हसत खेळत. तुम्ही बघितलंच असेल व्लॉगमध्ये सगळं. सो खूप छान गेला आजचा दिवस, शॉर्ट आणि सिम्पल आणि खूप छान हसत खेळत. रोजचे दिवस असेच जावे, एकदम हसता खेळता मस्त एकदम. आणि तिकडे गेलेलो ते झाडं वगैरे सगळं बघून तर ते खूपच छान वाटलं आहे. इतकं म्हणजे मला व्हिडिओ काढायची इच्छा झालेली, बट अंधार होता, काहीच करू शकत नव्हते. व्हिडिओ क्लिअरिटी नीट आली नसती. दिवसा इतके छान व्हिडिओ निघतील ना त्यांच्या टेरेसवरती, कारण एवढं त्यांनी भारी ट्री प्लांटेशन केलं आहे. त्या लिटरली सांगत होत्या की 15 दिवस ते सगळं करायला जातात. म्हणजे आता ते दिवाळी झाल्यावर सगळी माती काढून सगळी झाडं वेगळी सेपरेट करून परत ते प्लांटेशन करतात. सो खूप असतं काय काय लोकांना, म्हणजे इतकं म्हणजे केअर करणं त्या सगळ्या झाडांची सिम्पल नसतं यार. खूप जास्त झाडं आहेत आणि त्यांच्याकडे दाखवेलच मी उद्या तुम्हाला, जमलं तर जाईल आणि दाखवेल पॉसिबल झालं तर. सो चलो गाईज, हा व्लॉग आपण इथंच एंड करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. भेटूया आपण उद्या. सॉरी काय बोलत असते मी रात्रीचं, मला माहीत नाही काय होतं. सो भेटूया गाईज आपण उद्या. बाय गाईज, गुड नाईट, बाय.